नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला व तुमच्या परिवाराला दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. चला आपण सुरू करूया. आज आपण गणितावरचे 5 अतिशय महत्त्वाचे प्रश्न सोडवणार आहोत. प्रश्न बघूयात. तासी 108 किलोमीटर वेगाने जाणारी 40 मीटर लांबीची एक रेल्वे एक बोगदा 30 सेकंदात ओलांडते, तर त्या बोगद्याची लांबी किती? पर्याय आहे 200 मीटर, 800 मीटर, 100 मीटर आणि 500 मीटर. आपण काढू. एक कॉमन असं सूत्र आहे, अंतर बरोबर वेग गुणिले वेळ. ह्या एकाच सूत्रानं रेल्वेवरील सर्व गणित सुटतात. तर बघा मग, तासी किती आहे? 108 किलोमीटर आहे. हा काय दिलेला आहे? वेग 108 गुणिले वेळ किती दिलेला आहे? 30 सेकंद. आणि सर्वात महत्त्वाचं, ज्या वेळेस आपल्याला लांबी किती हे विचारलेलं असते, त्यावेळेस आपल्याला अंतर हा काढायचा असतो. आणि अंतर ज्यावेळेस काढतो त्यावेळेस 5/18 घ्यावं लागतो. 5/18. आणि ज्यावेळेस अंतर विचारलेलं नसतो त्यावेळेस आपल्याला फक्त 18/5च घ्यावं लागतो. वेळ आणि वेग काढताना 18/5 आणि अंतर काढताना 5/18. आता करू आपण. 18 × 18, 18 × 108, 6×5 30, 30चा वर्ग किती आहे? 900. हा आपल्याला काय भेटलेली आहे? बोगद्याची. ही आपल्याला एकूण लांबी भेटलेली आहे. इतर रेल्वेची लांबी द्यायची, फक्त बोगद्याची लांबी काढायची. म्हणजे ह्याच्यात 900 मधून आपल्याला 400 वजा करावं लागेल. 400 वजा झाले, उत्तर आला आपला 500. 500 मीटर. पर्याय क्रमांक 4. दुसरं गणित बघू आपण. एक टाकी पहिल्या नळाने 6 तासात भरते व दुसऱ्या नळाने 12 तासात भरते. जर दोन्ही नळ एकाच वेळी चालू ठेवल्यास ती टाकी किती तासात भरेल? पर्याय क्रमांक बघा, 3, 4, 6 आणि 8. ह्याला एक बघू आपण. एक असं समजून घेऊ. एक टाकी पहिल्या नळाने 6 तासात भरते. पहिल्या नळाने 6, दुसऱ्या नळाने 12 तासात, दुसऱ्या नळाने 12 तासात. या दोघांची काय काढायची? लसावी. 6 आणि 12ची लसावी किती आहे? तर 6 आणि 12ची लसावी 12 आहे. मग 6 किती तासात भरते? 1 तास, 2 तासात. आणि 12 किती तासात भरते? 1 तासात. मग ह्या दोघांची आपल्याला बेरीज विचारलेली आहे. तर 1 आणि 2 किती होतात? 3. 3 12ला भागल्या, 3 चोक 12. आपला उत्तर काय आला? 4. पर्याय क्रमांक 2. आणि ह्याला एक सूत्र आहे, परंतु ते सूत्र लक्षात ठेवण्याला वेळ लागते. त्याला सूत्र आहे xy/x + y. xy म्हणजे बघा, आता सूत्रात टाकल्याप्रमाणे 6 गुणिले 12 x + y म्हणजे 6 + 12. 6 आणि 12 किती होतात? 18. 6 × 6, 6 × 18, 3 × 3, 3 चोक 12. ह्या जर सूत्रानं आपण गेलं तर गणित बदलला की सूत्र बदलतो. परंतु ह्या एका लसावी पद्धतीनं आपल्याला नळ आणि टाकी ह्याच्यावरील मॅक्झिमम 90 ते 95% गणित सोडता येतात. त्यामुळे ह्याच पद्धतींचा करावा. पुढचं गणित आपण पाहू. 750 लिटर पाणी मावणाऱ्या टाकीचा 4/15 भाग पाण्याने भरलेला आहे. तर त्या टाकीत अजून किती लिटर पाणी मावेल? एकूण टाकी किती आहे? 750 लिटर त्या टाकीत मावतो. भरलेला किती आहे? 4/15 भरलेला आहे. मग रिकामा किती असेल? तर
11/15 हा रिकामा असेल. एकूण टाकी किती आहे 750. सोडू आपण. 15 एक 15, 15 पाचे 75, शून्याला शून्य. 11 पाचे 55, शून्याला शून्य. उत्तर आपला आहे 1 नंबरचा 550 लिटर. गणित समजून घेतल्याशिवाय सोडू नये. पुढील आपला आहे, हा रेल्वेवरचाच गणित आहे. तासी 30 किलोमीटर पर आवर वेगाने एक गाडी एका गावाहून दुसऱ्या गावी 240 किलोमीटर अंतरावरील गावाला जाते व परत येताना 60 किलोमीटर वेगाने येते, तर तिचा सरासरी वेग किती? सरासरी वेग आपण बघू. किती किलोमीटर आहे? तासी 30 किलोमीटर वेगाने जाते, परत 60 किलोमीटर वेगाने येते. 240चा इथं काही संबंध दिलेला आहे का? नाही. हा आयोग आपल्याला फसवण्यासाठी विचारतो. एकदा जाती एकदा येते म्हणजे किती? 2दा. हे बघा, ज्यावेळेस आपण नाव आणि प्रवाहाचे गणित सोडतो त्यानुसार हा गणित आहे. ज्यावेळेस एकाच मार्गाने रेल्वे जाते असं, त्यावेळेस आपण बेरीज करतो. आणि ज्यावेळेस इकून एक जाते इकून एक येते त्यावेळेस आपण वजाबाकी करतो. आणि हे गणित एकदा एक या ठिकाणी रेल्वे इथं जात आहे आणि परत इकडे येत आहे म्हणजे इकडंच जात आहे, तर इथं सुद्धा बेरीज येईल. मग आपण खाली 30 आणि 60 यांची बेरीज करू. 30 आणि 60 यांची बेरीज 90 होते. गणित सोडू. ह्या शून्याला हा शून्य गेलं. 3 दोने 6, 3 त्रिक 9, 3 एक 3 आणि 3 एक 3. इथं राहिला 10. 10 गुणविले 2 गुणविले 2, बेदोनी 4ला 0, 40 किलोमीटर पर आवर. पर्याय क्रमांक ब. अतिशय सोप्या पद्धतीनं आपण गणित घेत आहोत. पुढचा गणित आहे आपला रेल्वेवरचाच आहे. 40 मीटर लांबीच्या तासी 72 किलोमीटर वेगाने जाणाऱ्या आगगाडीला एक विजेचा खांब ओलांडण्यास किती वेळ लागेल? तासी 40 मीटर लांबीच्या तासी 72 किलोमीटर वेगाने जाणाऱ्या आगगाडीला एक विजेचा खांब ओलांडण्यास किती वेळ लागेल? वेळ बरोबर काय येते मग? आता शिकवल्याप्रमाणे अंतर भागिले वेग. आणि इथं वेळ विचारला असल्यावर काय येणार? 18/5. अंतर विचारलं असतं 5/18. बघू आता. तासी अंतर आपण इथं रेल्वेचं जेवढं अंतर आहे तेवढं अंतर मानू. 400 वेग किती देण्यात आलेला आहे? 72 आणि इकडं 18/5. 18 एक 18, 18 चोक 72, 4 एक 4, इथं 4 एक 4, 5 एक 5, 5 दोन्ही 10, शून्याला शून्य. 20 सेकंद. पर्याय क्रमांक 4, 20 सेकंद. अतिशय सोप्या पद्धतीनं गणित केव्हाही समजून घेतल्यावरच सोडवावं. सूत्राच्या नादी लागू नये. तर थांबवत इथं आपण.